पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी घोषणा। 100 रुपयात प्रवाशांना मिळणार दिवसभराचा पास। प्रवासाला मर्यादा येऊ नये म्हणून प्रवाशांना पास उपलब्ध। बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या बदल्या। पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अशा 606 अंमलदारांच्या बदल्या। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निर्णय। राज्यामध्ये 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। अनेक जिल्ह्यांना मिळाले नवीन पोलीस अधीक्षक। खारघरमध्ये 2 गटात हाणामारी। ओव्हरटेक केलं म्हणून दुकानात घुसून हाणामारी। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। पालघर जिल्ह्याला पुढचे 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट। मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या प्रशासनाच्या सूचना। पुणे जिल्ह्याला पुढचे 3 ते 4 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। पैठण तालुक्यातल्या अनेक भागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान। आंबा, डाळिंब आणि केळीचं पीक भुईसपाट। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर। अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 500 हेक्टर शेतीचं नुकसान। वाशिम शहरात धुवाधार पाऊस। पावसामुळे अकोला नाका चौकात साचलं पाणी। नागरिकांवर पाण्यातून वाट काढण्याची वेळ। अमरावती शहरात नाले साफसफाईचं काम वेगानं सुरू। पालिका आयुक्त सचिन कलत्रे यांच्याकडनं पाहणी। नाल्यात नागरिकांनी कचरा टाकू नये, सचिन कलत्रे यांचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।